अजित पवार यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेल यांची प्रत्येक निवडणूक लढण्याची इच्छा आहे। निवडणूक राज्यसभेची असो किंवा लोकसभेची, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विचार होणार असेल तर प्रफुल्ल पटेल निवडणूक लढण्याची तात्काळ इच्छा व्यक्तच करतात। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांच्या मनात नक्की काय आहे हे कळायलाच मार्ग नाहीये। लोकसभेची जागा रिक्त असो किंवा राज्यसभेची, प्रफुल्ल पटेल प्रत्येक जागा लढवण्यासाठी इच्छुक असतात की काय अशीच स्थिती आहे। राज्यसभेचा 4 वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असताना त्यांनी पुन्हा राज्यसभा निवडणूक लढवली। राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी आता लोकसभेवर दावा करणं अपेक्षित नव्हतं, पण भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा विषय निघाल्यावर आता प्रफुल्ल पटेलांना पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा झाली आहे। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात भंडाऱ्याची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास निवडणूक लढवण्याची इच्छा प्रफुल्ल पटेलांनी व्यक्त केली आहे। आम्ही आज महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीमध्ये चर्चा झाल्याशिवाय आपण कुठलाही म्हणजे आपली उमेदवारीबद्दल बोलू शकत नाही। उद्या मिळाली तर नक्कीच लढेन, समजा काही वेगळा निर्णय झाला तो त्याप्रमाणे आम्ही योग्य रीतीने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पण काम करू। नाना पटोलेंनी प्रफुल्ल पटेलांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे। लोकसभा निवडणूक लढायची होती तर राज्यसभेवर का गेलात असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला। आता निवडणूक आहेतच, त्यांच्या बोलण्यामध्ये असतं तर ते राज्यसभेत गेले नसते, इकडे मैदानात आले असते। खरं तर राज्यसभेमध्ये जाऊन त्यांनी हे सांगितलं की इथं भाजपही नाही आणि इथं राष्ट्रवादी नाही, हे त्यांनी त्यांच्या कृतीमधून सांगितलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या या घोषणेला भंडारा गोंदिया जिल्ह्याची जनता भीक पण टाकणार नाही। कार्यकाळ संपण्याआधीच दुसऱ्यांदा राज्यसभेवर गेल्यानं राष्ट्रवादीतल्या अनेक इच्छुकांचा पटेलांनी पत्ता कट केला होता। आता पटेल पुन्हा लोकसभेसाठी दावा करू लागल्यानं राष्ट्रवादीतल्या इच्छुकांच्या संतापाचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।